तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक गोष्ट सांगतो. मागची एक व्हिडिओमध्ये एक कमेंट आली होती, 2-4 स्टेपचं काम आहे आणि तू 12-12 मिनिटाची व्हिडिओ बनवतो. तर त्याला फक्त मी एवढं सांगणार आहे की ते 4-5 स्टेप शिकायला ना मला 2 ते 3 वर्ष लागले. आणि आजचा व्हिडिओ बघून जातो, तुला समजणच कष्ट ग्राफिक डिझायनरचे. तुझ्यासाठी आजचा व्हिडिओ. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ह्याच्या अगोदर पण मी व्हिडिओ टाकलेले आहेत, कारण कोणीतरी शिकावं म्हणून व्हिडिओ टाकतोय. आता तू कुठं बी यूट्यूब चॅनल खोल, मेन गोष्टी सांगतात, उचलाउचलीचे काम आहेत, आपण पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनत असतो. बस एवढंच सांगणार आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो की आपले जे जुने व्हिडिओ आहेत त्याला पासवर्ड आहे, मी मान्य करतो, पण ते पासवर्ड मी काय टाकलं आहे मला लक्षात नाही. आता किती पण तुम्ही यूट्यूबर असेल, म्हणजे तुम्हाला माहीत असेल ना का जुन्या व्हिडिओला पासवर्ड टाकले की लक्षात राहत नाही. आणि मी पासवर्ड टाकतोय ना, तर ते असे मटेरियल वगैरे घेतात म्हणून टाकतोय. आणि दुसऱ्यांसारखं 4-5 स्टेपमध्ये टाकत नाही. सिंगल 1 स्टेपमध्ये पासवर्ड असतो आपला. आणि बाकी व्हिडिओ मोठे असतात, कारण मी डिटेलमध्ये सांगत असतो म्हणून. आणि माझ्या व्हिडिओमुळं काय जणांना डिझाईन करायला सोपं पडते, त्यांना जमायला लागलं आहे. खूप जण मला कमेंट करतात, मेसेज करतात की दादा तुझे व्हिडिओ बघून माझं थोडंफार होते आता, म्हणजे मी डिझाईन करायला शिकलो. आणि एक जण असा होता की त्याला फोटोशॉपच चालवता येत नव्हता. त्याने आपले 1-2 व्हिडिओ बघितले आणि आता तो बऱ्यापैकी डिझाईन करतो, मला पाठवतोय. तर बस मला एवढंच पाहिजे, बाकी काय नाही. आणि आजचा व्हिडिओ बघून जावा. आजचा व्हिडिओ पूर्ण खतरनाक आहे, पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगितले. आणि तुम्हाला मी डिझाईन पण दाखवतो. तर इथं तुम्ही बघू शकता, आपण शिवजयंतीची आपण एक डिझाईन केली होती आणि ती पूर्ण आपण स्वतः बनवलेली. आपण सर्व, आपण काही कोणाच्या PhD वगैरे बनवत नाही किंवा घेत पण नाही. तर ही डिझाईन तर केलीच नाही, पूर्ण आपण डिझाईन बनवलेली, कन्सेप्ट वगैरे सगळं आपले. ह्याच्यामधले फोटो वगैरे तुम्ही बघितलेत ना, तर हे PNG फोटो आहेत, हे मी घेतले त्याच्याकडून. बाकी सर्व बॅकग्राऊंड वगैरे आणि ब्रश वगैरे जे मारले सर्व आपलं आहे स्वतःचं, तुम्ही बघू शकता. आणि पूर्ण मी डिटेलमध्ये सांगेन, डिझाईन मॅच करण्याचा प्रयत्न करेन, कारण ह्या मी सेलला काढलेल्या डिझाईन आहेत. तर ही डिझाईन आपण बनवणार आहे, मी तुम्हाला खाली PhD फाईल देऊन टाकणार आहे. मला नाही माहिती डिझाईन कशी होणार आहे, पण पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पूर्ण डिटेलमध्ये सांगतो मी. तर ह्याची साईज किती आहे मी तुम्हाला दाखवतो. तर 8x12 म्हणजे उंची 8 आहे, रुंदी 12 आहे. आणि हे जर पिक्सेल इंचेसमध्ये नाही का 300 रिझोल्युशन घेतलेलं आहे मी. आता आपल्याला तेच करायचं आहे, फाईलमध्ये जाऊन न्यू डॉक्युमेंट घ्यायचे सर्वात पहिलं. कारण आपल्याला डिझाईन बनवायची असेल ना, तर आपल्याला एक डॉक्युमेंट घ्यावं लागतं, एक न्यू साईज घ्यावं लागते. किंवा तुम्हाला ऑर्डर आली की ती बी जी साईज येईन तुम्हाला, त्या साईजमध्ये तुम्हाला काम करावं लागतं. तर हाईटमध्ये आपण इथं 8 टाकलेले आणि विथमध्ये आपण 12 टाकलेले आणि रिझोल्युशन 300 घेतलेले. जसं आपण इकडे घेतलं तसंच घेतलेलं आहे. इथं RGB कलर घेतलेला आहे, कारण आपल्याला सिनेमॅटिकमध्ये बनवायचे त्यामुळं. तर इथं मी साईज क्रिएट करतो. आता साईज क्रिएट झाली ना, तर आपल्याला काय करायचं आहे, आता मी ती PhD फाईल ओपन करून घेतो. कारण ह्याच्यामध्ये मी सगळ्यात खाली जो सॉलिड कलर यूज केला आहे ना, तर इथं जो सॉलिड कलर दिसतोय तुम्हाला, हा इथं मी घेतलेला आहे. तर हाच आपल्याला तिकडे घ्यायचा, कारण डिझाईन मॅच करण्यासाठी. तर ह्याला मी Ctrl+C करतो कॉपी, आणि इकडे येऊन आपण Ctrl+V करूया. तर आपलं इथं सॉलिड कलर आलेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं तुम्हाला हे सर्व काही दिसतंय ना, तर हे यूज करून आपण एक बॅकग्राऊंड तयार केलं होतं. तर सर्वात पहिलं आपल्याला काय करायचं आहे, हे टेक्चर आहे नाही तुम्हाला इथं दिसते, तर हे टेक्चरला मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो. ह्याला Ctrl+C करतो आणि इकडे येऊन असं Ctrl+V करून पेस्ट करतो नाही का सगळ्यात वरच्या लेअरला. आणि ह्याला Ctrl+T करून ह्याला रोटेट करून घेतो. असं अल्ट दाबून ह्याची साईज अशी वाढवून घेतोय. आता याची साईज वाढवली ना, तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं मी ओव्हरली नाही देणार आहे, मी इथं फक्त काय करणार आहे, इथं 31 करणार आहे ऑपॅसिटी. तर ह्याची ऑपॅसिटी 31 झाली ना, आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यावर एक हे आता आपण घेतलं, ह्याला आपण डिलीट करून टाकू, हे नको आहे आपल्याला. कारण आपण इकडे टाकलेले कमी करू नका, जसं काम होईल ना आपलं तसं एक एक कमी करून टाकू आपण. आता हे टेक्चर आहे, तर हे टेक्चर पण आपल्याला ड्रॅग करायचे, पण मी ह्याला पहिलं कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतोय. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं क्वालिटी खराब होती, त्यामुळं कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करत चला. ह्याला आपण कॉपी करतो, आता इथून डिलीट करून टाकतो, आपल्याला हे नाही लागणार आहे. कॉपी केले आपण इकडून Ctrl+V करू आणि ह्यानंतर परत Ctrl+T करून ह्याला रोटेट करून घेतो. आणि इथं आल्यावर आपल्याला काय करायचं आहे, ह्याला ओव्हरले द्यायचं आहे. ओव्हरले दिल्यानंतर ह्याला फिल्टरमध्ये जाऊन ब्लर करायचं आहे. हे बघा इथं असं 22 ब्लर केलेलं आहे मी. आपण एकदा PhD मध्ये बघूया आपण तेच केले का.
तर इथं तुम्ही बघू शकता ओव्हरले दिला आहे फक्त आणि ब्लर केला इथं तुम्ही बघू शकता. तसं ब्लर झालं. त्यानंतर हा जो फोटो आहे गाडाचा त्याला पण कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो आणि याला इकडे रॅक करतो. असं ही जी साईज अशी वाढवून घेतो. आता आपल्याला काय करायचं, याला ओव्हरले द्यायचं आहे आणि त्यानंतर इथून ऑपेसिटी कमी करायची, 23 करायची इथं, किंवा तुम्ही 25 वगैरे करू शकता 40पर्यंत. आणि इथून तुम्हाला एक कॉर्नर दिसतात हे नको आहे आपल्याला बॅकग्राऊंडला मॅच करायचं. त्यासाठी काय करायचं, इथं मास्कवर क्लिक करायचं आहे, मास्किंग होईल. आता इथं व्हाईट कलर आहे ना, तर इथं ब्लॅक कलर करायचा. समजा इथं तुमचा कोणता पण कलर असेल तर फक्त डी प्रेस करा, ऑटोमॅटिक डिफॉल्ट होऊन जाईल. इथं व्हाईट असेल, इथं ब्लॅक कलर घ्या आणि इथून नॉर्मल ब्रश घ्या जनरलमधून आणि वरून पण थोडी ऑपेसिटी कमी करा आणि साईडून असा ब्रश मारा. वरून ऑपेसिटी कमी करून मारा म्हणजे कसं बॅकग्राऊंडसोबत मॅच होईल नाही का पूर्ण. तर असं केलं. त्यानंतर काय करायचं, हे थोडं इकडे घेऊन जातो मी असं. हे झालं. आता आपल्याला काय करायचं, हे पण डिलीट करून टाकू आपण, घेतलं इकडं. आता आपल्याला ही जी PNG आहे ना, तर ही PNG मी आहे अशी इकडं उचलून घेतो आणि Ctrl+10 याची साईज वाढवून घेतो. साईज वाढवली. ह्याला आपल्याला इथं ओव्हरले द्यायचं आहे, जसं आपण इकडं दिलेलं आहे नाही का तसा. ओव्हरले देऊन ह्याला ब्लरचा इफेक्ट किती दिला आहे बघू आपण, 22च दिलेला आहे, 22.2. तर ह्याला पण आपण 22.2चा ब्लर इफेक्ट देऊया, इथं दिलेलं आहे. आता तुम्ही म्हणणार तिथं थोडं लाईट आलेली आहे, पण ते विषय काय तुम्हाला मी सांगतो. ह्याच्यामध्ये आपण जे इफेक्ट यूज केलेलं आहे इथं तुम्ही बघू शकता. मी नॉर्मल करतो, हे बघा इथं मी आय ड्रॉपर टूल्स आहे ना आपला, त्याने कलर घेतो इकडं आणि ह्याच्यामध्ये आपण एक ब्रश मारलेला आहे नाही का इकडं, हे बघा असा. तर आपल्याला काय करायचं, इकडं पण तो ब्रश मारायचा असं इकडं आणि ओव्हरले द्यायचं आहे असं मारून घ्यायचं आहे. मारला. त्यानंतर आपण काय केलं, हे जी PNG दिसते तुम्हाला इथं, ही पण आपण आपल्या डिझाईनमध्ये अशी ॲड केली होती इकडं, अशी ॲड केली, साईज वाढवून घेतली आणि ह्याला पण आपण ओव्हरले दिला होता आणि ह्याला पण मास्किंग करून नाही का साईडून असं इरेज केलं होतं तुम्ही बघू शकता. आणि ह्याला पण आपण न्यू लेअर घेतली आणि ओव्हरले दिला आहे आणि तोच कलर मारलेला आहे ह्याच्यावर असा तुम्ही बघू शकता. इकडं तोच कलर मारलेला आहे आपण. नॉर्मल थोडा येलो जास्त असेल तिकडं, मी बघतो एकदा चेक करतो. तर आपण नॉर्मलच मारलेलं आहे, आपण जास्त ओव्हरले दिलं नाही वाटतं तिथं. मी चेक करतो ह्या साईडचा आपण जो सगळ्यात पहिला मारला आहे. तसंच केलेलं आहे आपण इकडं. मी एकदा सगळे फोटो इथून नाही का हाईड करतो म्हणजे आपल्याला समजेल. तर आपण हाच इफेक्ट घेऊन जाऊया तिकडं म्हणजे आपली डिझाईन मॅच होईल पूर्ण. हे बघा अशी इथे ॲड करतो मी एकदा हाईड करून ब्रश मारून बघतो कारण मी तोच ब्रश मारला होता. तर मित्रांनो विषय काय झाला आहे बघा, वर ऑपेसिटी पूर्ण कमी आहे ती वाढवून घेतो आणि आत्ता मारतो. हे बघा आत्ता बरोबर होईल. हे बघा तसंच केलेलं आहे. मी तेच म्हणलं काय विषय झालेला आहे, तर आपण वर ऑपेसिटी कमी केली होती त्यामुळं ते तसं वाटत होतं. तर काय विषय नाही, तर झालं. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं तुम्हाला एक PNG दिसत असेल तर ही मी आहे इथं तशी उचलून घेतो. हे बघा अशी. तर ही PNG आपण ॲड करून घेऊ. ह्या PNGला आपण काय केलं होतं, हा व्हाईट कलर होता इथं तुम्ही बघू शकता. सगळ्यात वरती आणतो म्हणजे तुम्हाला समजेल. तर पूर्ण ही व्हाईट कलरची PNG आहे ती आपण ॲड केली ती आणि नॉर्मल इथून ओव्हरले दिला होता असा आणि ऑपेसिटी कमी केली ती. अशी ऑपेसिटी कमी करून घ्यायची. आता जे नाही लागत ते आपण इथून डिलीट करून टाकू. आता हळूहळू आपण टेक्स्ट वगैरे घेऊया सर्व.
एक एक काम करू, नंतर आपण थोडं बॅकग्राऊंडला मॅच करू पूर्ण डिझाईन. इथून फोटो वगैरे सगळे घेऊन टाकू इकडं आपण. लॉक करतो मी लेअरती. हा फोटो पण थोडा आपण ॲड केला मागं, तो पण थोडा मोठा करून घेतो. हा फोटो थोडा कमी करून इकडे ॲड करून घेतो, थोडा ॲडजस्ट करतो. आता इथं पण एक ब्रश मारलेला आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतोय, जेवढे पण ब्रश मी देणार आहे तुम्हाला, मागं पण दिलेले आहेत, ते तुम्ही डाउनलोड करून PC मध्ये ठेवा. कारण ते खूप भारी ब्रश आहे आणि त्याचा फायदा खूप आहे. आपण जेवढे पण डिझाईन बघतोय इंस्टाग्रामला इकडं तिकडं, सर्व ब्रश मारूनच बनवलेले असतात आणि ब्रश खूप भारी असतात. डिझाईनमध्ये यूज करायला पाहिजे तुम्ही पण. तुम्ही किती दिवस पिंटरेस्टवरनं बॅकग्राऊंड वगैरे घेणार. आता टेक्चर वगैरे ठीक आहे, पण कधी कधी आपल्याला स्वतः बनवावं लागतं सर्व. ते सर्व झालं. त्यानंतर हा एक महाराजांचा फोटो मी इकडे घेऊन येतोय, असं ॲडजस्ट करतो. इथं तुम्ही बघू शकता डिझाईन थोडीफार चेंज झालेली आहे, मला माहिती आहे. हे पण पट्टी, हे नॉर्मल गोष्टी मित्रांनो, कोणी पण करते. इथून पट्टी मारलेली मी. बाकी जे मेन बॅकग्राऊंडाचे बॅकग्राऊंड तुम्हाला आलं नाही एकदा, मग काय विषय नाही. हे आहे तसंच घेऊन टाकतोय मी इकडं. आता आपण जे इथं हे ॲड केलं होतं ना, इथून तुम्ही बघू शकता. आपण हे इकडं दिसतंय तुम्हाला, तर त्याच्यावरच मी 19 फेब्रुवारी टाकलेलं आहे. तर आहे तसं इकडं घेतोय मी ते. आणि सर्व गोष्टी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट आहे आपल्या. ब्रश सोडले नाही तर बाकी सगळ्या गोष्टी तेच आहेत आपल्या. बाकी डिझाईन थोडी वेगळी झाली मला माहिती आहे. आपण इथे ॲड केलेलं आहे आपलं सगळं. हे बघा इथं याची साईज थोडी वाढवली आता मी. बाकी ते इफेक्ट वगैरे मारलेले आपण. तुम्ही बघू शकता आपली डिझाईन नाही का नॉर्मल तशी सेम झालेली आहे. मी सर्व अंडू करते म्हणजे तुम्हाला समजेल. आता मी इथून PSD डिलीट करतो आणि परत ती PSD फाईल ओपन करून घेतो. तर आपण जेवढे पण इफेक्ट मारलेले आहेत ना, सगळे ओव्हरलेस होते. हे बघा इथं वरती मारलेला हा पण ओव्हरलेस होता, ह्याच्यावर मारलेला हा पण ओव्हरलेस होता. हे बघा आता आपली डिझाईन नाही का मॅच झालेली आहे, नॉर्मल थोडीशी. लॉक करून घेतो म्हणजे आपल्याला बरं पडेल नाही का हे करायला. तर तुम्ही बघू शकता डिझाईनमध्ये ही पहिलीची डिझाईन आहे. हे घेतो मी इकडं फ्लावर. ते बघा डिझाईन नाही का नॉर्मल थोडीफार तुम्हाला सेम झालेली दिसत असेल. आपण इफेक्ट मारलेला आहे ना, अजून इफेक्ट दोन बघू इकडं. हे बघा असं. तर आपली डिझाईन झालेली आहे. आणि अजून एक गोष्ट, ह्याच्यामध्ये आपण फोटोला बी कॅमेरावर फिल्टर मारला होता. आणि बाकी टेक्स्टला काय इफेक्ट दिला आहे ते तर तुम्हाला बघायला भेटेल. बेवेलमध्ये किती काय ठेवले सेटिंग इथं पूर्ण स्क्रीनशॉट मारू शकता तुम्ही. इनर शॅडो झाला, ग्रेडियंट झाला, ड्रॉप शॅडो झाला, तर सर्व काही इथं तुम्हाला दिसत असेल. आणि मी सिल्वर कलरच दिला होता टेक्स्टला. इथं तुम्ही बघू शकता, इथं खाली ग्रेडियंट कलरमध्ये सिल्वर कलर आहे. तर तेवढंच केलेलं आपण डिझाईनमध्ये, जास्त काही केलेलं नाही. आणि जेव्हा ही डिझाईन मी बनवली ना, तेव्हा कसं बनवली मी. आता हे परत ही डिझाईन बनायचं म्हणलं थोडंफार वर खाली होते. आता दोन्ही तुम्ही डिझाईन बघितलं ना, नॉर्मल थोडंफार चेंजेस आहे. नॉर्मल कलर वगैरे जास्त पडला असेल आपल्याकडून. बाकी सर्व काही इथं तुम्ही बघू शकता. जेवढं पण आपण टेक्स्चर वगैरे ॲड केलं आहे सगळं सेम टू सेम आहे. आणि हेच तुम्हाला सांगणार होतो. बाकी मी ही डिझाईन बनवलेली आहे. आणि PSD फाईल तुम्हाला वाटतं ना, आता मी तुम्हाला ही PSD फाईल देईन आत्ता बनवलेली, पण तसा काही विषय नाही. तुम्हाला मी हीच PSD फाईल देईन, मी आधी बनवली ती वाली. बाकी फक्त तुम्हाला सांगणार होतो, कारण मी हा व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर तुम्हाला फक्त लेअर ओपन करून दाखवलेला. पण नंतर मी म्हणलं असं करून पोरं काही शिकणार नाही, त्यामुळे पूर्ण डिटेलमध्ये सांगू. त्यामुळे मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला. परत तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी तुम्हाला दाखवतो इथं रेकॉर्डमध्ये जाऊन. हे बघा इथं 9 मिनिटाचा व्हिडिओ दिसतोय का तुम्हाला? तुमच्या समोर इथं चालू आहे व्हिडिओ.
हे बघा 9 मिनिटाचा व्हिडिओ केला होता मी ह्याच्या अगोदर, आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला बघायचं फक्त लेअर ओपन करून दाखवलं आहे, मी डिझाईन बनवली नव्हती. मग मला ते चांगलं वाटलं नाही म्हणून मी परत तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला आहे पूर्ण डिटेलमध्ये. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि बाकी तुम्हाला ही PSD फाईल भेटून जाईल ही वाली. आणि आपण जी ही PSD फाईल बनवली ही फक्त मी तुम्हाला समजावण्यासाठी बनवली, कारण आपलं फोटो ओव्हरले वगैरेमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला, जास्त पडलं कमी जास्त झालं. बाकी जेवढं काय आपण बॅकग्राऊंडमध्ये टाकलं आहे ते सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. बाकी फॉन्ट वगैरे हे कोणी बी टाकते, मेन फक्त बॅकग्राऊंड असते, टेक्स्ट अलाइनमेंट असते, म्हणजे आपण टेक्स्ट कसे वापरतो आहे, हे टेक्स्ट किती मोठे, जे आपलं टायटल असतं म्हणजे मेन हे ह्याची साईज एवढी आहे, ह्याची साईज एवढी असं बस. आणि बाकी फोटो वगैरे नाही का, बस तेवढंच. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.